पंकजपञ्जरान्ते अद्यैव मे विशतु मानसराजहंस प्राणप्रयाणसमये कपवातपित्तै कण्ठावरोदनविदु स्मरणं कुतस्तु कण्ठावरोदनविदु स्मरणं कुतस्तु। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, दत्तात्रेय भगवान की जय, श्री चक्रपाणी भगवान की जय, श्री गोविंद प्रभु भगवान की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय। श्री चक्रधर निरूपित श्री कृष्ण चरित्र आजचा 4था दिवस। कालपर्यंत आपल्या 8 लीळा पूर्ण झालेल्या आहेत। काल आपण बघितलं गुरुपुत्रानयन, गुरुचा पुत्र आणून दिला वापस। आजची लीळा उद्धव देवा गोकुळा पाठवली। सर्वज्ञे म्हणितले श्रीकृष्ण चक्रवर्ती उद्धव देवा ते गोकुळा पाठविले। तव गोपिका झाडा खेव देताती। उद्धव देवाला भगवंत गोपिकांची समज घालण्यासाठी पाठवत। समज घालण्यासाठी पाठवतात आणि गोपिकांना भगवंताचा इतका विरह आहे। कृष्ण म्हणून त्या झाडांना आलिंगन देत आहे। एक ज्याला आपण असं म्हणू वेड्याची अवस्था तिथपर्यंत गोपिका गेलेल्या आहेत। कृष्णासाठी जगणं आणि कृष्णासाठी मरण ही त्यांची अवस्था। विरह इतका आहे की लोक काय म्हणतील याचही त्यांना भान नाही। बरं, गोपिकाच रडतायत असं नाही, अख्खं गोकुळ उदास झालेला आहे। तिथल्या गायी वासर सगळ्यांचे चेहरे असे लाल झालेले आहेत आणि काहीतरी आपलं चैतन्य हरवलं अशा प्रकारे त्यांचं वर्तन आहे। परंतु गोपिकांच्या बाबतीत विचार केला तर हे प्रमाण जास्त दिसत। स्वामी चक्रधर महाराज हे सांगतायत की श्री कृष्ण चक्रवर्ती उद्धव देवाला समजावण्यासाठी पाठवतात आणि ते समजावण्यासाठी त्या गोकुळामध्ये जातात। बरं, गोकुळाचं आणि मथुरेचं अंतर जर बघितलं फार नाही आहे, 15 ते 20 किलोमीटर। 15 ते 20 किलोमीटर अंतर असलेलं गोपिका सहज कापून जाऊ शकत होत्या, परंतु गोपिका जात नाही।
म्हणजे निश्चित गोपिकांना भगवंताच्या वियोगामध्ये सुख वाटत होतं की दुःख वाटत? एखादी प्रिय व्यक्ती 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आपण भेटीला जात नाही आणि तो भेटला पाहिजे म्हणून दुःख करतो. लॉजिक काय मला कळत नाही. पती जाऊ देत नव्हता का सासू जाऊ देत नव्हती का नेमकं काय होत होतं? का कृष्ण भगवंतानीच इकडे येऊ नका असं सांगितलं होतं? का कृष्ण भेटल्यानंतर कृष्ण भेटीची ओढ कमी होईल म्हणून त्या येत नव्हत्या? बघा कसं असतं, एखादी वस्तू आपल्याकडे नाहीये आणि आपल्याला ती घ्यायची आहे, तर मग आपल्या कुटुंबामध्ये त्या वस्तूविषयी जास्त आकर्षण निर्माण होतं. आजपर्यंत आपण 4 व्हीलर घेतली नाही आणि मग ते घेण्या इतके पैसे आपल्याकडे आले, मग आपण नातेसंबंध, मित्र यांना विचारतो की कुठल्या कंपनीची गाडी घ्यायची, कुठली चांगली आहे, मायलेज कोणाचं चांगलं आहे, कशी आहे, अवरेज कशा प्रकारचं आहे, आणि गाड्यांची चौकशी. म्हणजे त्या 2-3 महिन्यामध्ये एकदम तर घेत नाही ना. गाडीचे चांगले स्वप्न पडायला, कुठली तरी गाडी आपण घेतली आहे, कुटुंबातले सगळे बसलो आहे, मग कुठेतरी चाललो, जायचं देवाला चाललो, असं काहीतरी वेगवेगळं त्याच्याबद्दलच एक वेगळं आकर्षण निर्माण होतं. पण गाडी ज्यावेळेस आली दारामध्ये, आकर्षण संपलं. वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्याच्याबद्दलचं आकर्षण इतकं राहत नाही. 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर किंवा 10 महिन्यानंतर, वर्षभरानंतर त्या गाडीबद्दल तुम्हाला काहीही आकर्षण राहत नाही. आहे एक डबडं, त्याच्यावर धूळ साचते, ती धूळ सुद्धा तुम्ही बाजूला करत नाही. आणि मग कोणीतरी घरातली ज्येष्ठ व्यक्ती म्हणते, अरे ते गाडीवरची धूळ तर साफ करा, वापरता तुम्ही इतकी, स्वच्छ करा ते चांगलं, काय गचाळ रुपये. अशा प्रकारे त्याच्याबद्दलचं आकर्षण कमी होत. अरे वस्तूबद्दल असं आहे का? माणसाबद्दल सुद्धा असंच आहे. माणसाबद्दल सुद्धा असंच. पती माता असो, पिता असो, पत्नी असो, बंधू असो, जवळ जर असले तर त्याचं आकर्षण संपून जाते. घरामध्ये ती व्यक्ती आहे त्याच्याबद्दल माणसाला काहीही वाटत नाही. अचानक ती गावाला निघून गेल्यावर मात्र आपला हात मोडल्यासारखा होतो. आपल्या कामामध्ये त्याच्यामध्ये कमतरता होती. मग आपल्याला वारंवार आठवण येतं. जे काम ती व्यक्ती करत होती त्या कामाबद्दल असं वाटतं की नाही, ते बरोबर होत. मग कळत. अजून सांग, आपल्या मुखामध्ये किती दात आहे कधी मोजले आपण? 32 म्हणतो, म्हणायला 32,
म्हणतो आपण, पण दात किती आहे? 28. 28. मागच्या 4 दाढा फार नंतर उगवतात, कुणाच्या 22 नंतर, कुणाच्या 32 नंतर, कुणाच्या 50ला उगवतात. आणि म्हणून लोक म्हणतात अक्कलच आहे. खर तर अक्कलेचा आणि अक्कल दाढीचा काही संबंध नाही, पण हिला अक्कलदाढ का म्हणतात हे मला आजपर्यंत कळलं नाही. अक्कलदाढ नावाचा एक माझा लेख होता, मी लिहून ठेवलेला आहे, छापला नाही. परंतु मला आश्चर्यच वाटतं की याला अक्कलदाढ का म्हणतात. पण ती उगवल्यानंतर माणसामध्ये फार बदल झाला व्हा, याला खूप अक्कल आली, असंही काही नाही. पण एखादा दात त्याच्या ठिकाणावरून निखळून पडला, मग मात्र त्याची अनुपस्थिती जाणवते. जीभ कुठं जाते? तिथं जाते. लहान मुलांची जे दात पडतात तिथे बरोबर जीभ तिथे लागते. की इथे दात नाही, अरे आहेत ना, हे त्या दाताची अनुपस्थिती आहे, ती आपल्याला खटकते, ती जाणवते. तसंच आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल माणसाला वाटत. कृष्ण भगवंत जोपर्यंत गोकुळामध्ये आहेत तोपर्यंत कृष्ण भगवंताबद्दल गोपिकांना काहीच वाटत नाही. काही वाटत नाही म्हणजे खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे. कारण तो उठता बसता देता घेता चालता बोलता दिसतो ना. घराच्या अंगणामध्ये उभं राहिलं की कृष्ण दिसतो, त्याची बासरी ऐकू येते, तो बोलतो, त्याचं दर्शन होतं, तो खोड्या करतो, घरी येऊन लोणी खातो, गोपिकांना ओरबाडतो, केस पकडतो, त्यांची चेष्टा करतो. त्या गोपिकांना त्याचा खोडकरपणा खूप आवडतो. आणि मुलं खोडकर असली ना, शांत मुलगा जर असेल तर मातेला बरं नाही म्हणत. त्यानं माता बसलेली आहे, धावत पळत पाठवून यावं, गळ्यात पडावं, धपकन तिच्या पाठीमध्ये आणावं. अरे मेल्या मारतो का? नाही ग, चेष्टा केली ना, बरं वाटत. म्हणजे त्या बालकाची कुठलीही क्रिया तिला प्रेम वाटत. बघा तुम्ही, लहान लेकरू जर समजा सू करत असेल, माय मेल्यानं कपडे खराब केले, परंतु तिला बरं वाटत, असं नाही वाटत शी बाई हे काय केलं. हेच जर आई म्हातारी झाली, वृद्ध झाली आणि तिने जर पलंगावर केलं शिशू, त्या मुलाला त्याचा वास येतो, तो काय गाडी तुला कळत नाही, एवढे कंट्रोल नाही, थोडं कमी खायचं. त्यावेळेस तिला काय वाटत असेल, हा माझ्या मांडीवर बसत होता, माझ्या हातावरती मांडीवरती कुठे कुठे अलसी केली नव्हती, याच्याबद्दल त्याला तर काहीच कळत नाही. प्रेम उत्पन्न होतं ते कळल्यानंतर त्याला कळत नाही. म्हणून आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, तिथे आपला थोडाफार स्वार्थ, त्या गाईच्या लाथा गोड असं म्हणतो. हा मोठा झाल्यानंतर आपलं नाव कमवेल वगैरे वगैरे, काही थोडाफार स्वार्थ
पण असतो असं वाटतं. तसं श्रीकृष्णाबद्दल या गोपिकांना वाटतं, कारण त्यांचं प्रेम जे आहे, माता आणि पुत्राचं प्रेम जसं पवित्र आहे, अशा प्रकारे या गोपिकांचं प्रेम. पण त्यांना असं वाटतं की जर यदा कदाचित आपण मथुरेमध्ये गेलो, तिथले लोक आपल्याला हसतील, तिथे आपण कृष्णाच्या गळ्यात पडू शकणार नाही. तिथे राजे महाराजे प्रधान, ती मोठी प्रजा, महानगरी आहे, आपण कृष्णाच्या गळ्यात कसं पडू शकू तिथे? आणि कृष्ण बासरीही वाजवणार नाही. ते काय वृंदावन थोडंच आहे, गोकुळ थोडंच. कृष्ण इथे आला पाहिजे आणि गोकुळातला कृष्णच इथे आला पाहिजे. तो तर मथुरेतला कृष्ण आहे. मथुरेतला कृष्ण परास खेळणार नाही, मथुरेतला कृष्ण बासरी वाजवणार नाही, मथुरेतला कृष्ण गोड कौतुक आमचं करणार नाही. गोपिका रुसायच्या आणि भगवंत त्या गोपिकांची समजूत घालायची. अशा प्रकारे ते वर्णन आले. भाष्यकारांनी गोपिकांचं उदाहरण देत असं म्हटलेलं आहे की प्रेम कसं असायला पाहिजे. तर भाष्यकार म्हणतात, यथा व्रज गोपिकानाम, व्रजामधल्या गोपिका कृष्णावरती जसं प्रेम करतात असं प्रेम असायला पाहिजे. निखळ, निर्मळ, पवित्र. फार कमी असतं, फार कमी असतं. कधी चाळीसगावला गेला, तिथे एक लायब्ररी आहे, रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला. केकी मूस नावाचा माणूस, पारशी समाज, त्याची लायब्ररी. म्हणजे तिथे फोटो आहे त्याला काढलेले, त्या काळामध्ये रिअल इफेक्ट असे फोटो तो काढतो. त्या फोटोची लायब्ररी प्रसिद्ध आहे चाळीसगाव. हा पारशी समाजाचा आहे. मुंबईला गेला आणि तिकडून येताना त्यांच्या समाजाच्या एका मुलीशी ओळख झाली रेल्वेमध्ये. हा तिथे उतरला चाळीसगावला आणि ती मुलगी पुढे, मला वाटते कुठेतरी अहमदाबाद का काय असं कुठल्या, आणि मग यांची चांगली ओळख झाली, चांगला परिचय झाला आणि तिने सांगितलं की मी येईल, आल्यानंतर आपण जेवण करू आणि मग आपल्या आयुष्याचं काय ते ठरवू. तो माणूस तिथेच होता. 50 वर्ष त्या माणसाने त्या मुलीची वाढ वर्ष. कमाल आहे. केकी मूस त्याचं नाव, गुगलवरती सर्च करा, त्याच्यावरती अशा सगळ्या बायोग्राफ्या येऊन.
ते मी नगरचे प्राध्यापक कळमकर आहेत, त्यांची कथा कथन ऐकत होतो. त्याच्यात मला त्याचं नाव सांगितलं. मग मी चाळीसगावला गेल्यानंतर बघितलं संग्रह खूप जबरदस्त आहे. तर ती विशेषता अशी होती, ती रेल्वे यायची रात्री 12:30च्या नंतर. दररोज रात्री 12 वाजता आंघोळ करून कपडे घालून आपल्या घराच्या दारामध्ये हातात फूल घेऊन त्या मुलीची वाट बघायची. दररोज वयाच्या 50 वर्षापर्यंत. वेड्यासारखं वाटतं आपल्याला हे. आणि अशी वेडी माणसंच खूप काही करू लागली. तो त्या काळातला जगप्रसिद्ध फोटोग्राफर आहे. जगप्रसिद्ध. असं सांगतात, पंडित नेहरू धुळ्याला काही कामानिमित्त आले आणि ते चाळीसगावला ट्रेनने उतरले. त्यावेळेला आवर्जून फोटो काढण्यासाठी त्याच्या त्या स्टुडिओमध्ये त्यांना नेलं. एवढा प्रसिद्ध वेस्टन चर्चिल जो आहे, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, या वेस्टन चर्चिलचे फोटो जे आहेत त्याच्या हातामध्ये सिगार असते. सिगार. एकही त्याचा बगर सिगारचा फोटो नाही. आणि याच्या डोक्यामध्ये असं होतं की बगर सिगारेटचा याचा फोटो काढायचा. काय करायला पाहिजे? आणि यानं सेटअप लावला आणि मित्राला सांगितलं की फोटो काढायचा. मित्राला सांगितलं त्याच्या तोंडातली सिगारेट घेऊन पळ. वेस्टन चर्चिल माझे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे ते आउटच आहेत. आता ट्रम्प पागलच असतात ते. ट्रम्प नाही का परिधान करून राहिले सगळ्याच्या. तर सिगार घेऊन पळाल्यानंतर एवढे म्हणजे सहकारी सगळे तिथे होते, सगळे सेवक वगैरे खूप धावले, खूप चिडले. चर्चिल चिडला खूप. असा किंकर्तव्य मूळ होऊन त्याच्याकडे बघत राहिला आणि पटकन क्लिक केलं. त्याला विचारलं असं का केलं? म्हणजे मला तुमचा बगर याचा फोटो काढायचा होता. बगर सिगारचा. तुम्ही काय ऐकलं नसतो. तर त्याच्या त्या संग्रहामध्ये तो फोटो सुद्धा आहे. पण तो असा वेडा. तर मेल्यानंतर पारसी समाजामध्ये विहिरीमध्ये लटकून ठेवतात. त्याच्या त्या बारेली असतात आणि त्याच्यामध्ये इथं हुक अटकवतात आणि ते प्रेत विहिरीमध्ये लटकवतात. मग किडाने येतात आणि ते खाऊन टाकतात. पद्धत आहे तुमची. मूठ पाती देत. पण त्यांनी सांगितलं मला इथे पुरा कुठे स्टेशनवरती, तिथे जिथे पुरला आहे तिथून स्टेशनचा दादरा दिसतो की मी मेल्यानंतर सुद्धा मला ती तिथे दिसली पाहिजे. उतरली का एवढी कटकट आहे. ठीक आहे. माणसाने माणसावरती एवढं प्रेम करावं, एवढंच जर भगवंतावरती केलं तर नाही तो प्राप्त होईल. त्याच्या वयाच्या 75व्या वर्षी काहीतरी तो सरलेला आहे. 50 वर्ष त्यांनी ती प्रतीक्षा केलेली आहे. गोपिका भगवंताची प्रतीक्षा करतात, यात काही नवल नाही. वाट पाहताय भगवंताची. भगवंत आला पाहिजे, गोकुळचा म्हणून आला पाहिजे, मथुरेचा नाही. आम्हाला मथुरेचा कृष्ण नकोय,
आम्हाला गोकुळचा कृष्ण पाहिजे. आम्हाला अर्जुनाला ज्ञान सांगणारा कृष्ण नको आहे. गोपिका म्हणतात आमच्याशी प्रेमानं बोलणारा कृष्ण पाहिजे, आमच्यावरती प्रेम करणारा कृष्ण पाहिजे, प्रेमाचं छत्र आमच्यावर असणारा कृष्ण पाहिजे. भगवंत सांगतात की उद्धवदेव जातात आणि उद्धवदेव त्यांना समजावून सांगतात. तर त्यांना बुजवण्यासाठी, संभव करण्यासाठी उद्धवाला 6 महिने लागले. किती दिवस? 6 महिने. आणि गोपिका उद्धवाला जाऊ देत नाही. उद्धव म्हणतो मी आता जातो. गोपिका म्हणता उद्धवा थांबा ना, तुमच्या गोष्टी लई चांगल्या, तुम्ही आमच्या कृष्णाच्या गोष्टी सांगताना इतकं छान वाटतं, इतकं बरं वाटतं, असं वाटतं कृष्ण इथेच आहे. थांबा ना उद्धव. गोपिका जाऊ देत नाही, आग्रह करतात तरी तसं. आणि उद्धवाला थांबावं लागतं. अशा गडबडीमध्ये उद्धव गेलेला आहे 6 महिन्याचा काळा. किती? 6. कमाल आहे की. कृष्णावरती तर प्रेम आहे, पण जो कृष्ण सांगतो त्याच्यावरती गोपिकांचं प्रेम. त्याच्यावर प्रेम आहेच, प्रश्नच नाही, पण त्याचं गुणगान जो करतो त्याच्यावरतीच नाही आहे. अशा प्रकारे वर्णन आलेलं. ते उद्धव देवी देखिले तव तेही म्हणतले काही कृष्ण आले. आता उद्धव देवास चेहरा भगवान गोपाल कृष्णासारखाच होता, अंग काठी वगैरे. त्यांना असं वाटलं की कृष्णच आले का काय. परंतु उद्धवदेव जवळ आल्यानंतर लक्षात आलं गोपिकांच्या की नाही, हे वेगळंच आहे कोणतरी. मग उद्धव देवाला भगवंतानी आपल्या अंगावरचा पितांबर दिला होता. काय दिलता? पितांबर, उपर्ण. आणि त्या पितांबराला बघितलं आणि गोपिकांच्या खूप लक्षात आले पितांबर श्रीकृष्णाचा आहे, म्हणजे निश्चित श्रीकृष्णाचा आणि याचा काहीतरी जवळचा संबंध आहे. पितांबर घेऊन आलेला आहे तो नाही, पण त्याचा पितांबर आहे. आणि त्या पितांबर घेऊन आपल्या हृदयाला लावतात. आपल्या प्रिय व्यक्तीची भेट वस्तू जी आहे उपर्ण घेतात आणि हृदयाला लावतात. डोळ्यातून अश्रुपात होतो आहे आणि प्रत्येक गोपिकांकडं ते उपर्ण, ते उत्तरीय वस्त्र गेलेलं आहे, तो पितांबर. आणि तो ओलाचिंद झाला. गोपिकांच्या प्रेमाने तो भिजून गेला, तो थंबून गेला. इतकं गोपिकांचं संकष्टहर स्तोत्रामध्ये काही बोले आहेत. पंडित दामोदर धाराशिवकर त्यांचं नाव. ते म्हणतात उद्धवदेव जेव्हा गोकुळामध्ये पोहोचतात तर त्याला चित्र कसं दिसलं गोकुळामध्ये. म्हणे धन्य धन्य हे तरुवर कृष्ण वियोगे सुकले अंकुर. हे जीवित काही उद्धवा निष्ठुर ऐसा वदे उत्तर प्रेमी मनी. तव पुढा गोपी देखिल्या उद्यानी तरुवर कवळती शोके करुणी. दाखवा म्हणती कृष्ण लोचनी.
त्या उद्धवा देखोणी झोबिनल्या. आम्हा दे दे म्हणती श्याम सुंदर, सन्मास झाले नवजती निकर. मग तू पावलासी सारंगर, दग्धली तयाची अंतरण ओळखती. अशा प्रकारे भगवंत त्यांना मायेचा आनंद देतात. तेव्हा विद्या देवणी चिदानंद, गोपीशी प्रगटला सुखानंद. सगळ्या गोपिकांना भगवंतानी मायेचा आनंद दिला. काही तर द्यावं लागेल. त्यानं समज जर आली नसती गोपिकांना, तर भगवंताला प्रत्यक्षात प्रेम द्यावं लागेल. ज्या ज्या गोपिका भगवान गोपाल कृष्ण निघून जातात, त्यावेळेस त्यांनी अर्थाला धरलेला आहे आणि आपला प्राण सोडलेला आहे, त्या भगवंताच्या प्राप्तीला गेला. भगवंताच्या विरहामध्ये ज्यांनी आपला देह त्यागला, स्वामी चक्रधर महाराज वर्णन करतात. भाष्यकारांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे की भगवंताच्या विरहामध्ये माणूस मरतो. कसा मरतो? सूत्रपाठ वर्ण सूत्रपाठ झालाय बऱ्याच. एकाचे ऐकत खेओ जाये. काय? एकाचे ऐकत खेओ जाये म्हणजे ऐकता क्षणी देह जातो. यथा रुक्मिणी, भगवंत गेले असा ऐकून देह जातो. एका अवस्था प्रगटे, एकाला अवस्था प्रकट होते. 10वी मरणावस्था ज्याला म्हणतात, ती अवस्था प्रकट होते. जसं माधोबा भक्त वगैरे 3 वेळेस विचारलं. एक उपाय करोडी धाडी, यथा पाहिजे. उपाय करून पुढे टाकी वृद्धासंगी आणि स्वतःला संपूर्ण टाकलं. भगवंताच्या विरहामध्ये भक्त उडत नाही. स्वामी चक्रधर महाराज प्रश्नार्थक सूत्र उच्चारतात. भक्त वियोगी नुरे, वियोगात मरतो का तो? उरत नाही. त्याला वियोग सहन होत नाही भगवंत. पण गोपिका थांबल्या, ज्या थांबल्या त्यांना चैतन्याचा आनंद दिलेला आहे. तेव्हा विद्या देवणी चिदानंद, गोपीशी प्रगटला सुखानंद. अशा ते उद्धव देवासी तया ते संभोगिता. 6 मास लागले. 6 मास लागले म्हणजे 6 महिने लागले समजून काढता काढता गोपिकांची. निगो निगती आणि गोपिका राहाविती. निघायला लागतात आणि गोपिका म्हणतात, उद्धव देवा थांबा ना, खूप छान वाटतं, तुम्ही भगवंताच्या गोष्टी करता, खूप बरं वाटतं. मागुते निगती मागुते राहाविती. मागुते निघते म्हणजे पुन्हा निघायला लागतात, पुन्हा राहायला लागतात. अशाच प्रकारे आपल्या साधकाला भगवंताच्या अनुपस्थितीमध्ये म्हणजे असन्निधानामध्ये देवाची आठवण करायला सांगितली आहे. तोची व्हावा, तोची भेटावा,
हे जरी न होवे. आता तू आपल्याला भेटणार आहे का? नाही. मग तरी तयाचे विशेष, तयाचे प्रसाद तेही वंदन मिळावे. काय आहे सगळं त्याची आठवण आहे. जसं उद्धव देवाने पितांबर आणला, गोपिकांनी तो पितांबर आपल्या हृदयाशी लावला, तस आपण हे विशेष, हे प्रसाद आपल्या मस्तकी लावला. कशासाठी लावायचं आहे? आठवण, त्या देवाची आठवण. मग तो कपाळी भाळी लावत असताना आपलं अंतकरण चंद्रमय झालं पाहिजे. डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या पाहिजे. धरला विशेष कपाळाला ठोक दगड आहे का तो? ठोकाठोकी बंद करा, त्याला काही होणार नाही. होईल का काही? हे कनेक्शन आहे तिकडचं. म्हणून महानुभाव साधक, कुठलाही महानुभाव साधक हा श्रीकृष्णाची मूर्त असू द्या, ती चक्रधर भगवंताची असू द्या, ती गोविंद प्रभू बाबाची असू द्या, त्याच्या पायानी पडत. त्याचा संबंधित पाषाण जर असेल, त्याच्या परमस्तक तो ठेव. का? त्याला माहिती आहे इथून कनेक्शन तिकडे जाऊ शकते. इथे आपल्याला नंबर लावला की जमतो. नंबर आहे, नंबर डायल करावा लागतो. नंबर भगवंताचा मोबाईल माहिती ना, आपले 10 अंकी नंबर आहे. किती अंकी आहे? 10 अंकी. भगवंताचा सोम किती अंकी आहे? किती अक्षरी आहे? 18 अक्षरी नंबर आहे. 18 अक्षरी नंबर डायल करावा लागतो. 20 अक्षरी फोन नंबर काय? 20 येते भगवंत. म्हणून सांगितलं की सकाळी उठून नंबर लावा. झोप उठायच्या आज तुम्ही जर रिंग लावली तर देव पटकन उचलतील. दुसऱ्याचा फोन जायच्या आतमध्ये तुमचा गेला पाहिजे त्यांच्याकडे. ते पोहोचले असताना तुमच्या रिंगनी ते उठले पाहिजे. मग त्यांना वाटेल की एवढ्या सकाळी आपले स्वभाव बाजूला करून माझी कोण आठवण करतो, कोण मला रिंग देत आहे, आणि देव आपल्याशी बोलतील. ते प्रेम प्रकट करण्याचा साधन आहे. मग आपण जे पारायण करतो, आपण जे स्मरण करतो, आपण दंडवत घालतो, आपण देवपूजा वंदन करतो, या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्या भगवंताच्या प्रेमाशी जोडल्या जातात. तर असं आपल्याला आज्ञा आहे ती खरं पाहिजे. मग तव श्रीकृष्ण चक्रवर्तीने मर्दना मादने वर्जिले असे. कळलं त्यांना. काय कळलं? श्रीकृष्ण चक्रवर्तीनी उद्धवदेव येण्याच्या वाट बघतायत, आणि हे उद्धवदेव काही येत नाही. म्हणून भगवंत तिथे वाट पाहत आहेत की याला समजून सांगायला पाठवलं, हा तिकडच गेला, हा अजून आला नाही, नाही का?
उद्धव देवी गोपिका ते संबोखिले, श्रीमंत पंचकीचा पुढा तू दिदला, गोसाविया ते आणीन म्हणितले, तव उद्धव देवासी थोर दुःख झाले. आणि गोपिकांचं प्रेम पाहतात उद्धवदेव, आणि उद्धव देवाच्या लक्षात की किती प्रेम आहे गोपिकांचं. खरं प्रेम कोणाचं आहे? उद्धव देवाचंच आहे. पण खरं जरी असलं तरी माणसाला काय गर्व निर्माण होतो. उद्धव देवाला किंचित गर्व निर्माण झाला की आम्ही श्रीकृष्ण चक्रवर्तीचे पडी येते म्हणजे आवडते, आमच्यापेक्षा कोणीच आवडीच नाही आम्ही, कारण आम्ही देवावरती प्रेम करतो म्हणून देव आमच्यावरती खूप प्रेम करतो. असाच नागदेवाच्या हो, त्यांना रुद्रपूरला पाठवतो. मग म्हटले जा काय तोही जा. विचार केला अवघडच काम नाही, पण देवाचे कुठलंच काम आहे. पहिलं काय केलं? चांग विचारा, निके विचारा. सांगा तू दूर पावत असे दीक्षा घ्यायचं. दीक्षा घ्यायची काय लवकर विचार करा म्हणजे ते चालले तुमच्या सोबती लोक पटकन घरी जावं तर म्हणजे अनिष्ट, म्हणजे प्रपंच तिथं काय आपलं बरोबर आहे. दादोसाकडे जावं तर विकल्प, ते अनिष्ट, म्हणजे ते काय उपयोगाचं आहे. इथं राहावं, जी म्हणले मी इथं राहतो तर तैसे इथं राहू न देते. कसं राहायचं तुम्हाला म्हणले असंच राहतो जोपर्यंत वाटतं जोपर्यंत. इथं राहायचं असेल तर आम्ही पाठवलं की जावं लागेल, आम्ही बोलवलं की यावं लागेल, आमच्या आज्ञेचं पालन करावं लागेल तर इथं राहता येईल. तसं राहता येत नाही. कसं तरी बरं म्हणलं ठीक आहे, आणि मग राहिले. मग दीक्षा दिली. आता राहिल्यानंतर परत म्हणतात इथून जा. ऐका, तिकडचे सगळे संबंध तोडले. देवाची मोठी गंमत आहे, तोंड दाखवून डोक्याचा माग. असंच आहे. पण ती आपली योग्यता वाढली पाहिजे यासाठी. काय वाढली पाहिजे? योग्यता. आणि त्या ठिकाणी बहुतेक स्वामींनी दृष्टांत पण सांगितलंय. नाही त्या ठिकाणी दादोस आला सांगितलं. दादोस म्हणतात आम्ही येतो देवापासून, देव आम्हाला शिक्षा पण करतात, आम्हाला काहीतरी बोलतात. तसं दायंबा वगैरे काही बसलेले आहेत. आणि मग स्वामी म्हणतात की कोलू ठेवा, मग आम्ही तुमचा सन्मान करू. म्हणजे जी कोलू म्हणजे काय, मग त्यावेळेस तो दृष्टांत सांगतो की गुरु असतोय, त्याच्याकडे शिष्य असतात विद्याभ्यास करायला आलेले. मग ते त्याला कोलू म्हणजे खडक किंवा एखादं शस्त्र ते कसं चालवायचं शिकवलेलं. मग तो गुरु काय करतो, चुकला की त्याला शिवी देतो. जिथे चुकला तिथं हाणतो, पायावरती हातावरती. का मेली शिवी दे. एखादा एकू त्रसला जाय, शिवाय देतात, बरं बोलत नाही, निघून जातो. मग तो पाखा मासा ये, म्हणजे 15 पाड्यानंतर किंवा महिन्यानंतर येतो. तयासी खळीवाची पासोडी बैसो घाली, म्हणजे फळीची चांगली पासोडी बसायला. आणि तया म्हणत असे या राणे हो का पाया पाऊल होत असे. इकडे कुणीकडे तुम्ही पाऊल दाखवलं, एवढं प्रेमानं बोलतो तो गुरु त्यांना. परंतु
तो त्या विद्येमध्ये मात्र प्रवीण होत नाही. आणि एखादा त्रसला तेथचीर आहे तया ते विद्या साधे, त्याला ती विद्या साधल्या जाते. तस परमेश्वराच्या ठिकाणी राहून अनेक प्रकारचा निरोध सहन करून तिथं राहिल्यानंतर त्याची योग्यता, दक्षता अधिक प्रमाणामध्ये होते. मग स्वामींनी याची अयोग्यता भेटण्यासाठी यांना कुठं पाठवलं? रुद्रपूरला. जाओ और यहां से चले जाओ. कुठं जाऊ? त्याला नाही माहिती. तुमचं आम्ही काय सांगू? मग ते विचार करतात घरी तर जाता येत नाही, दादोसाकडे तर अनिष्ट आहे. मग जावं तर कुठं जाऊ? तिसरं ठिकाणच नाही. तिसरं ठिकाण देवाचं. देव म्हणतात इथून लाग. मग जे परमेश्वरपुरा जाऊ. हा म्हणजे ठीक परमेश्वर. मग तिथे जातात. तिथे गेल्यानंतर मग यांना स्वामींचं महत्व कळाय. मग देवाचा पूजा अवसर, उठता बसता, वानर्या म्हणायचे देव, ते सगळं आठवत. देवाची सेवा, ते धूप आरती, ती मंगल आरती, देवाला परिसराला घेऊन जायचं, सगळं. बाईसा दंडवत घालते. मग बाईसाच्या हात धरतात. स्वामी म्हणतात नागदेया, वानर्या, बाईसाच्या हातीचे पालखंडे करायला. आणि मग बाईसा नागदेवाच्या हातात हात घालून ते आरती करते. हे सगळं चित्र त्याच्या पुढे उभं राहतं. आणि त्याला तो विचार करतो कुठे येऊन पडलो मी. मग आधी दुःख मरायला येतो. मरायला तोपर्यंत दुःख मरू देत नाही देव. काय देव मरू देत नाही, पण मरायच्या क्षणापर्यंत आनंद देत होतो. मरायच्या तेवढं दुःख झाल्याशिवाय त्याचे कर्मनाश होत नाही, योग्यता होत नाही. गोपिकांची योग्यता वाढायला पाहिजे असं भगवंताला वाटतं. आणि म्हणून मग उद्धव देवी गोपिका ते संभोखिले म्हटले. गोपिका सारख्या प्रेम करणारे कोणी नाही. आणि कबीरांना विचारलं की तुम्ही तुमच्या अंतःकरणात एवढं प्रेम कसं आहे? ते म्हणे अरे माझ्या अंतःकरणात काहीच नाही. तुम्ही वृंदावनामध्ये जा, यमुनेच्या तीरावरती गोपिकांना बघा, मग तुम्हाला कळेल प्रेम काय असतं. याचा दोहाच आहे. प्रेम प्रेम क्या कहे जा जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में बह गए कोटी कबीर. एका गोपीच्या प्रेमामध्ये कोटी कबीर वाहून जातील, इतकं प्रेम कृष्णावरती गोपिका करतायत म्हटले. आणि तुम्ही काय प्रेम म्हणता? तर अशा प्रकारे ते उद्धव देव त्यांना समजून सांगतात. आणि मग उद्धव देवांना थोर दुःख होतं की आपल्याला जायला पाहिजे भगवंताच्या भेटीला. त्यांना तो भगवंताच्या भेटीचा उमाळा आला आणि त्यांनी गोपिकांना सांगितलं की नाही, मला आता जाऊ द्या, मला कृष्ण भेटीचा आता मी राहू शकत नाही. मग गोपिका म्हणतात आम्ही इतके दिवस कसं राहिलो, तुला आता वाटतं तेवढे मलाही ते 6 महिने झाले तुमची समजूत घालतोय. आणि असं भागवत असं सांगतं, भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे की खूप चांगल्या ज्ञानाच्या गोष्टी उद्धव देव सांगतात गोपिकांना. आणि गोपिका ज्ञानाच्या गोष्टी सांगायला लागल्या की उद्धव देवाला अडवतात. ते उद्धवा हे सांगू नको रे, हे आम्हाला कळत नाही. ते आम्हाला ते सांग, आम्हाला फक्त कृष्ण भगवंताच्या ज्या लीळा आहेत त्या सांग, आम्हाला दुसरं काहीच कळत, आम्हाला दुसरं सांगू नको. ज्ञानाच्या गोष्टी करणं गोपिका बंद करतात
आणि प्रेमाच्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगायला उद्धव देवाला भाग पाडतो. आणि मग उद्धवाच्या लक्षात येतं प्रेम याला म्हणतात. आणि आपण देवावर प्रेम करतो म्हणे धन्य धन्य स्वतः स्वतःशी तो बोलतो हे झाडं चांगले, ह्या वेली चांगल्या, ह्या कृष्णाच्या वियोगाने सुकून गेल्या, झाडांची पालवी सुकली, वेली सुकल्या, आणि आपण मात्र जिवंत आहोत श्रीकृष्ण वाचून. मग तो स्वतःबद्दल तिथे अप्राप्ती भावतो. मग त्याने तो म्हणतो या सदैवा यांचा गुण मज यावा, या गोपिकांचा गुण मला आला पाहिजे. त्या जशा भगवंतावरती प्रेम करतात तसं मला भगवंतावरती प्रेम करता आलं पाहिजे. माझं प्रेम तसं भगवंतावरती वाढलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, मनोनी उद्धव देवी गोपिकांचे रज पालवी बांधिले. गोपिकांच्या पायाखालची माती जमा केली आणि ती बांधली, थोडं बांधली. का? हे रथ जे आहे ते ब्रह्मादिका दुर्लभ. गोपिकांच्या पायाखालची जमीन, पायाखालची माती ही ब्रह्मादिकाला सुद्धा दुर्लभ आहे, इतकी पवित्र आहे. आणि ही मी दररोज नमस्कारत जाईल. ज्या दिवशी भगवंत मला दिसणार नाही त्या दिवशी ते गोपिकांच्या पायाखालची रथ मी कपाळाला लावीन आणि त्याच्यामुळे मला भगवंत आठवण. भक्त किती मोठे असतात त्याचे, पण मांडवा पंथामध्ये भक्त किती जरी मोठा असला तर त्याच्या वस्तूला किंवा त्याला नमस्कार नसतो. नाही, आचार्य श्री नागदेव बरोबर आहे, महादाईचा प्रसादाचं वस्त्र पाडते आणि जखम झाली तिथे तेल कापड बांधते. अरुपे काय करते? गोसाव्यांच्या प्रसादाची दुखी. बसला ती म्हणते उभं राहा, प्रसादे प्रसाद बांधी जताये. प्रसादानं प्रसाद बांधते मी, तू ही प्रसादच आहे. देवानं आम्हाला दिलेला तू प्रसादच आहे. मग त्या प्रसादाने या प्रसादाला मी मानतो. आणि भट्टोबासही शांत बस. भट्टोबास देवदर्शनाला गेल्यानंतर सगळ्यांचं मत असं असतं की भट्टोबासाचं देऊळ करावं. काय करावं? मंदिर बांधावं. म्हणजे जिथे भट्टोबासाला पुरलं ते मंदिर बांधावं. का? तो भट्टोबास नमस्कारी आहे. त्यावेळेला माहीत भट्ट नसतात समजून सांगण्यासाठी, कारण ते अगोदर गेलेले असतात. मग त्यावेळेला कवीश्वर व्यास म्हणतात की नाही, असं करू नका. उद्या माझा शिष्य माझं मंदिर बांधेल. आणि मांडवा पंथामध्ये प्रेत पूजा सुरू होईल. म्हणून भक्त किती मोठा असला तरी मेल्यानंतर त्याची वस्तू किंवा त्याच्या याला कुणीही नमस्कार करत नाही. किती मोठा अधिकरण द्या. अखंड ईश्वरासमान पात्र असं म्हणू आपण, तरी सुद्धा त्या पात्राचं काही वस्तू ठेवल्या जात नाही आणि त्याला नमस्कार केला जातो. ही प्रथा आहे का? विकल्प येईल पुढे, म्हणून व्यक्तिपूजा सुरू होईल. त्याच्या देव दूर होईल. परंतु उद्धवदेव ज्ञानी आहे आणि उद्धवदेव प्रेमीयही आहे. उद्धवदेव नुसते प्रेमीय भक्त नाही, लक्षात घ्या, ते ज्ञानीय पण आहेत. त्यांनी ती माती स्वतःसाठी घेतली आहे, स्वतःला कमी लेखण्यासाठी उचलली.
मी किती हीन दीन दरिद्री दुबळा आहे की माझं कृष्णावरती इतकं प्रेम नाही इतकं गोपिकांचं. म्हणून ती माती उचलली, जोड बांधलं आणि डोक्यावरती घेतली. डोईये घेऊनी अर्थावरी घेऊनी निघाले. आलेली आहेत कुठपर्यंत? नदीपर्यंत आले. आणि भगवंताची भेट झाली. भगवंतानं सांगितलं की तुम्ही येईपर्यंत मी स्नान करणार नाही. काय म्हणतात? लवकर या. याला वाटलं जायचं ना 20 किलोमीटर. स्वामी देवांनी बापरे. आपण थांबवस नाही, उन्हाळ्यातच 3-3दा जाऊन राहिले. तेव्हा 46-42 टेम्परेचर नव्हती. 6 महिने म्हणजे काही साधी गोष्ट नाही झाली. भक्तानं भगवंतासाठी करावं, ठीक आहे. अरे भगवंतानं भक्तासाठी करावं ही गोष्ट वेगळीच. म्हणून स्वामी चक्रधर महाराजांनी एक सूत्र सांगितलं, देव पडिये तयापसी देवा ते पडिये ते निके. देव पडिये म्हणजे देवाला आवडणारे सगळेच आहे. देवाला कोण नाही आवडत? देवाला सगळे आवडत. देवाचं नामचिंतन करणाराही देवाला आवडतो आणि देवाचं नामचिंतन न करणारही देवाला आवडतो. देवाला शिव्या देणाऱ्याचा उद्धार सुद्धा देवच करणार आहे. महानुभावाच्या मंदिरात नको, त्यांचा देव वेगळा, त्यांचं सगळं वेगळं. काय करू ते हिंदू नाही आहे. असं म्हणणाऱ्या माणसाचा उद्धार सुद्धा कोण करणार आहे? देवच करणार. तया ते उद्धरिता काही आणखू देवास आहे, तोच देव आहे. त्यांचाही उद्धार त्यांनाच करायचं आहे. म्हणून देवासी पडिये, देवाला जे आवडते ते निके की देवा ते पडिये ते निके. स्वामी चक्रधर महाराज म्हणतात, देवासी पडिये तयापसी देव पडिये ते निके. देवाला कोण आवडतो? जो देवाचा ऐकतो तो आवडेल. जो देवाचा ऐकत नाही त्याची आवड कमी राहील. जास्त राहील. पडिये म्हणजे आवड, प्रेम. तस मग ते आले आणि डोक्यावरती ते पाहिलं, थोडं पाहिलं भगवंताने. म्हणजे उद्धवा हे काय आणलं? जी गोपिकांची जी गोपिकाशी तुम्ही पडिया. गोपिकांचा तुमच्यावरती खूप प्रेम आहे, खूप आवड आहे. ते अशी तुम्हावरी बुद्धी. गोपिकांची कोणावर बुद्धी आहे? तुमच्यावरती. मनोनी हे गोपिकाचे रज मिया आणले. हे मी आणलेलं आहे. आपल्याला नाही करू. पण आजही विदेशातले लोक श्रीकृष्णाचं चरित्र वाचतात आणि भारतात आल्यानंतर मथुरा, वृंदावन, गोकुळ तिथे भेट दिल्या. गोवर्धन, निधीवन तिथे थांबतात आणि तिथे लोकांना घालतात आणि तिथली माती कपाळाला. काय म्हणतात?
की या मातीमध्ये श्रीकृष्ण खेळलेले आहे. ही पवित्र माती आहे. आजही भरपूर भरपूर वेळी आहे. मी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल, गोवर्धनला गेलो होतो आणि तिथे प्रदक्षिणा घालतो. मी काही तशी प्रदक्षिणा घातली नाही, पण नुसते आपले फिरून आलो. तिथे काही माणसं अशी आहेत, आजही आहे, दंडवती परिक्रमा करतात. हो, हो. आणि दंडवती परिक्रमा घातल्यानंतर त्या माणसाचा मनोरथ पूर्ण होतोच. काही म्हणण्याचं कामच नाही. विशेष अन्य लोक, सर्वसामान्य लोक हे विशेष करतात ते मूर्ती वगैरे हे नाही. 7 दिवस लागतात. 7 दिवस अखंड थोडी निद्रा, बरं तिथेच झोपायचं. हो, जिथे थांबलं तिथे. आपल्या तिथेच झोपायचं. उठलं की तिथून संडासला जरी गेलं तरी तिथून जायचं, तिथे परत वापस यायचं आणि तिथून गणपती. आता ठीक आहे, इथं म्हणजे 7 दिवसात कार्यक्रम ऐकवला, त्याला मर्यादा तरी आहे. पण एक व्यक्ती मी बघितला, दाढी वाढलेल्या, गटा वाढलेल्या, कोणासंग बोलत नव्हता आणि मी प्रदक्षिणा केला. तो थोडा दंडावर घालून थकला असेल. सहज विचार केला. एका ठिकाणी तो 108 दंडवत घालतो. 108 दंडवत घालायचे. मग तो 5.5 फूट किंवा 6 फुटाचं ते सोडायचं, तिथं उभं राहायचं, तिथून पुढे 108 दंड. एवढं होत होतं बाबा त्याचे. मग त्याला मी सहज विचारलं, एक जगा 108 दंडवत डाल रहे, पाहिलं माझ्याकडे, कितने दिन हुए? 3 साल. अरे बाप. कितने किलोमीटर हो गए? 2.5 किलोमीटर हो गए. कब पूरी होगी? मैं जब होगी तब. जब होगी तब देखा जाएगा. हा. इसके बाद क्या करना है? बोल यही करना है, इसके बाद क्या करना? यही तो करना है. जब तक पूरी होगी तब तक सांस चलती है, चलेगी. नहीं चलेंगे दोबारा चालू करें. काय वेळ आहे मला सांग. वेळ व्हावा लागतो देवासाठी. आम्ही आपला सगळा बस सुगम भोजन मठान निद्रा चालते आहे. दक्षिणा मिळते आहे, कपडा छान प्रकारे भोजन मिळते आहे, आंबा मिळतो, रस पुरी मिळते, छोले भटोरे, या भटोऱ्यासारखं तळती प्रेम कुठे? देवावरती प्रेम नाही ना. ज्याचं देवावरती प्रेम आहे त्याला छोलेही चांगले लागत नाही, भटोरे चांगले लागत. हे भटोरे ते भटकुऱ्या बाजूलाच म्हणतो, मला काहीच बरोबर नाही. तयासी चंदन तैसा चिखल, अन्न तैसी माती, साखर तैसी धुळी. आपल्याला तर सगळंच गोड आहे. बघत साखरीचा का होत नाही. आणि ताका चालले. शुगर आहे ना बाबा, थोडी टाक. नॉर्मल आपली चवी चवीनच तर सगळं केलं, जिबीनच तर सगळं. काय मला आतमध्ये जाऊ येऊ.
इथून इकडं गेला काय काय पाहिजे आंबट खारवट तिखट गोड इटको चिटको काहीच नाही खाली गेलं का सगळं इथपर्यंत सगळं. त्याला खाणं काही छान नाही. मग त्यातलं मीठ का बाजूला असते का नाही असं त्याला चटपटी पाहिजे टाकू का चटणी किती वेळेस. असं झणझणीत झालं पाहिजे. अवघड काय चारच बोलतो तेवढ्यासाठी केवढी कटकट आहे तेवढ्यासाठीच लग्न करा. लोक म्हणतात चांगली सुगरण बायको भेटली पाहिजे तुला परंतु खाण्यासाठी मरायला लागला माणूस मरायला. बरं घरी सगळं मिळते तरी धाब्यावर चोरीला भाऊ म्हणे तुम्ही चला म्हणे इकडे तुम्हाला दाखवतो. राजस्थानी टाका. हे इकडं जर गेलं म्हणजे जामनेर रोडला भली गर्दी राहते. मला तर असं वाटलं चाल पाहतो कोणाकोणाच्या गळ्यात गाठी आहे पाहा दंडात म्हणावं त्यांना देव दिसले खाऊन घरी जेवण नाही का बाईन स्वयंपाक केला नाही काय आवड वाटोळ आहे कठीण आहे सर. परंतु इथे मात्र भगवंतावरती गोपिकांचं इतकं प्रेम आहे आणि उद्धवाला स्वामी येईपर्यंत उद्धव देवानं स्नान केलेलं आणि मग त्याला कळलेलं आहे की आपल्यामुळे देवाचं स्नान मिळेल. श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणते ऐसे होय म्हणजे असं आहे का म्हणजे गोपिकांची रस आणली तुम्ही. मग श्रीकृष्ण चक्रवर्तीची मर्दना मादनी झाले आणि त्यानंतर देवांना मर्दना मादनी झाले. मर्दना म्हणजे कुठे लावलं आणि मादनी म्हणजे देवही करत नव्हते ना. बाईसा गेल्यानंतर किती दिवस चालायचो आणि श्री प्रभू बाबांचा श्रीमुकुट पुरुषेला वर्णन आले ना चरित्रामध्ये आणि महाराजा पाहते देवाचा पुरुषेला आहे तेल टाकणं न पुसत तेल टाकणं न विचार आणि ते मग ते उघडताना तेल मग मागे फेदी कळत नाही म्हणे तुला गेली जाय म्हणे. तिला वाटलं आता ही बरी गोष्ट नाही आपली देव पोकले आता मग ती पुसायला जाते मध्ये पुसू देत नाही देव. मग थोड्या वेळात पुन्हा उठून जातात तेलाच्या घरी जातात मला वाटतं. मग तिथं मी जाते मागे मागे टेकण्याच्या घरी. हो मग ते पुसते देवाला वाटते जाऊ द्या. मग जिजे आंघोळीला पाणी ठेवू पुन्हा पुन्हा विचारते जे जे आमचे गोसावी मानू देते म्हणजे त्यांना जर म्हटलं तर देवानी ठेव म्हटलं असतं. तुमची इच्छा तुम्ही नाही म्हणता मग देव म्हणता ठेव गेली जाय म्हणे आणि म्हणे आणि मग त्याचा स्वीकार ते किती दिवसाचा पुरुषाला असेल नको. आंतरिक सौंदर्याकडे आपलं लक्ष नाही बाह्य बाह्य चाललेलं. 6 महिने श्रीकृष्ण चक्रवर्ती आंघोळ करत नाही का तर भक्त आपल्याला सोडून निघून गेलेला आहे. उद्धवदेव जेव्हा येतील तेव्हाच आंघोळ करू कमाल आहे. मी तर म्हणतो एखाद्याची बायको निघून गेली माहिती तरी नाही राहणार. 6 महिन्याला ती म्हणतो बायको सोडून द्या दुसरीच करतो. आता भेटत नाही हा भाग दुसरा
ती अडचण आली म्हणून सोडून द्या, नाही तर दुसरी करायला बसलाय, है की नाही? पण भगवंत भक्त गेल्यानंतर 6 महिने म्हणजे लय झाले ना, है की नाही? जरा संता पाठीवर ही लीळा पूर्वार्धामध्ये आलेली आहे. उत्तरार्धामध्ये 11 क्रमांकाची लीळा उत्तरार्धातली, त्याच्यामध्ये कडकोलीची तिचा समावेश आहे. कडकोलीची परवी दायंबा प्रसाद वचनी शिक्षा. दौना पर्वती कुचकुंदाची मोठी गोसाव्यासी खडकाळी अवस्थान, दायंबाई गोसाव्या पुढा ऐशी पैस घेतली होती. भोजा परवा लागोनी न पवे तरी न वर्ते ऐसे जाणार. दायंबानं पैस घेतली, काय सांगितलं, देवा मी येईल, परवा कारणी येईल म्हणजे येईलच, जर आलो नाही तर मी मेलो असं समजा, येणार पक्क असं. तव दायंबा बारशीचे पारणी करुणी बळेग्रामहुनी निघाले. बारशीच आता बारशी गेली पुन्हा आली. आता एवढं देवाच्या जवळचा, पण देवानं असं नाही म्हटलं का तू एकादशी करू नको. देव सांगत होते यानं काही होणार नाही, एवढं सांगत होते. बाकी ज्यांनी त्यांनी आपलं आपलं समजून घ्यायचं. आम्ही मात्र आग्रह करून सांगतो हे करू नका, ते करू नका, ते करू नका, तरी लोक करतात. त्याच्याचमुळे देव सांगत नव्हते, करतात म्हणून. तेव्हा पाहिजे करतातच म्हणून देव सांगत नव्हतं. दिवे लावणी प्रतिष्ठानासी आले. दिवस मावळता, दिवे लावणी म्हणजे दिवस संध्याकाळचे. सासूरवाडीशी गेले. सासरवाडी कुठे आहे? पैठणला. तिथे गेले. आता सासरवाडीला जायचं काही काम नव्हतं, पण जावाई म्हणलं का सासरवाडी सुटत नाही, कारण तिथं मान होतो. का जातात जावाई सासरवाडीला? कारण घरी कोणी पुत्र विचारत नाही. आई सन्मान देत नाही, वडील सन्मान देत नाही. आई म्हणती मेळा पाणी आणि प्यायला मला, आणि सासू जावे बापू आले, जावे बापू आले. ठेवून नाही त्यांना वाटतं आपल्यासारखा मोठा माणूस नाही कुणी जगात. आता ती सासू असं का करते तिला माहित असत. आपल्या मुठ भरलोटा तिकडं आहे, तिला जीव लावला पाहिजे, तिची बाजू घेतली पाहिजे. म्हणून सासू जावायला चांगलं म्हणून. खर तर जावाई वयाने काय लहान, आरेकारी म्हणलं तर हरकत नाही. सासऱ्याने आरेकारी म्हणलं तर काय अडचण नाही, जावायला लाज नाही वाटायला पाहिजे. आपल्यापेक्षा मोठे आहेत बाबा. पण नाही, मी सासरवाडीला गेलता विचारलं नाही मध्ये, नाही का? सासरवाडीला गेलो. तयासी भेटले, त्यांना जाऊन भेटले. हाटी पाणी पोफळे घेतली, मग बाजारामध्ये गेले. हाट म्हणजे बाजार. पानं घेतले, सुपाऱ्या घेतल्या, मग निघाले. उजवाटा ते उजवाटा मध्यान्हे रात्री सावखेड्यासी आले. सावखेड्याला आले, मध्यरात्रीला सावखेड्याला पोहोच. तव तराळे जागे घालता ती. तराळे म्हणजे
जागल करणारे रात्री बाहेर करी रात्रीची त्यांनी जागल घातलेली आहे. तराळे पाचारिले, पाचारिले म्हणजे बोलाविले, आवाज दिला यांना. कोण आहे गा, कुठला आहे, कसं बोल, कोण गा, दायंबाई म्हणितले ना आम्ही 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 आहोत. आणि तुम्ही कोण, नाव गाव काय आहे का नाही, ते विचारतात. आम्ही गोसाव्यांचे, म्हणजे आम्ही गोसाव्यांचे. तराळे भूसले, गोसावी कवने ठाई राज्य करीत असती. त्यांनी विचारलं की देव कुठे आहे, तुम्ही देवाकडे चालले, देव कुठे आहे. दायंबाई म्हणितले खडकाळी ये, खडकुलीला आहेत म्हटले. तव तराळे म्हणितले ना गोसावी जोगेश्वरीशी राज्य करीत असतील. त्यांनी सांगितलं नाही, देव तर जोगेश्वरीला आहे, आणि तुम्ही कसं काय खडकळीला म्हणतात. तैसेची दायंबा जोगेश्वराची निघाले, आणि दायंबानं आपला रस्ता फाकला. खडकुलीला जायचं तर जोगेश्वरीकडे निघाले. का, त्याच्या तराळ्यानं सांगितलं जोगेश्वरीला बघत आहे. वाटा जाता ती, रस्त्यावर चालतायत. तव धुपे, धोपे म्हणजे पांढरं फटक असं दिसते आहे रस्त्यावर. कुठेतरी काही पिंटवलेलं असेल किंवा काही असेल, थोडाफार प्रकाश पडलेला किंवा असं चांदणं पडलेलं ते दिसू राहिलं दुरून. उंच असं काहीतरी उभं असल्यासारखं दिसते आहे. मग म्हणतले माणसे भे भे म्हणती ते ऐसे. तव धुपे काही पाचोरू, चोर तर नसतील रस्त्यामध्ये, तरी खळीची पासवडी काहीशी. चोर म्हणावं तर पांढरं कशाला घालते, चोराचे कपडे कसे काय दिसलं नाही पाहिजे म्हणून पांढरं काऊन दिसत आहे, मग चोर तर नाही. म्हणजे त्यांनी प्रश्न केला आणि तेच उत्तर देतात. तरी काही देवता, मग देवता आहे का, देवता तरी आमचे ठाई काही करू सके. देवता आम्हाला काय करणार आहे, देवता आम्हाला काय करणार आहे, आम्ही कोणाचे आहोत, चांगदेवरावळांचे. देवावरती श्रद्धा आहे, त्याच्यामुळं देवता आम्हाला काही करू शकत नाही, हा ठाम विश्वास आहे त्यांचा. तैसेची विचारित सावमे आले, समोर समोर आले. तव धोपे देखिले, आणि ते पाहिलं धोप असं. मग म्हणतात ते पाहून धोपे पाहिल्यावर मग म्हणतले माणूसे भे भे म्हणती ते ऐसेची. लोक घाबरतात, भीती आहे म्हणतात, ती भीती अशीच. मग जोगेश्वरी आले, दोही देवळी गोसाव्यासी पाहिले. पट्टीशाळे गुंफे पाहिले न देखतीची. तिथे पट्टीशाळा पाहिली, गुंफा पाहिल्या, दोन्ही देवळं पाहिले, तिथे काही भगवंत नव्हतेच. मग त्यांना वाटलं गड्या आपल्याला चुकवलं, आपण त्या तरुणाला वेगळंच सांगितलं, पण इकडे उभंच. मग म्हणते आता निद्रा करू, मग उद्या गोसाव्याची दर्शना जाऊ. पाहते ते थोडं पडलं, आणि सकाळी दिवस उगवायच्या टायमाला देवाच्या दर्शनाला थकून गेले ना चालून जाऊ. दो गाव असतील, दोन गाव अंतर, दोन गावाचं अंतर. त्यावेळेस अंतर मोजण्याचं जे साधन होतं ते 1.5 गाववा, 2 गाववा आणि 1 गाव. 1 गाव म्हणजे जवळजवळ 1 कोस, 1.5 कोस, 1.5 ते 1.25 कोस किंवा 1 कोस असं गाव असायचं, त्याला 1 गाव म्हणायचे. 2 गावाचं अंतर म्हणजे 3 कोस. अशा प्रकारे 2 गाव. 1.5 गाव म्हणतात म्हणजे 4.5 कोसाचं अंतर असायला पाहिजे अंगाला. अशा प्रकारे ते म्हणतात जवळ आहे, जास्त लांब नाही, सकाळी जाऊ शकतो. मग उद्या 2 गावा असो किंवा 4 गावा असो, तू
सकाळी कावळ गावा जावे तरी दारवंठे घातले. आता कावळ गावाला जायचं तर तिकडून जाताना दारवंठे घातले. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या गावात तुम्ही शिरल्यानंतर त्या गावाला परकोट असायचा आणि त्याला दरवाजे असायचे, तुम्हाला जाता येत नव्हतं दिवस उजाडल्याशिवाय. का तर रात्री लुटारू यायचे आणि त्या गावाला लुटायचे, म्हणून गावाला परकोट असायचा आणि दरवाजातून लोकांची ये जा. दिवस उजाडल्यानंतर किंवा पहाड झाल्यावरच तो दरवाजाची खिळी काढल्या जायची, तर ते लावलेला तो दरवाजा, त्यामुळे तिथून जाता येत नाही कावळ गावावरून. मग उद्या कावळ गावा गेले, सकाळी उठून कावळ गावाला गेले. तव विष्णू देव गोसावियाची दर्शना जाव्याची आयती करता ती. विष्णुदेव नावाचे भट्ट आहेत, ते देवाला भेटीला जाण्याची आयती करतात, म्हणजे तयारी करतात. गाडा म्हणजे बैलगाडी जोडलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते वस्तू ठेवतायत उपाराची. दायंबाशी भेटी झाली, दायंबाशी त्यांची भेट झाली आणि ते दायंबाई म्हणतले गोसावी कवने ठाई राज्य करती आहाती. गोसावी कुठे आहेत? तव विष्णू भट्टी म्हणतले गोसावी खडकुले राज्य करताती. हे म्हणे खडकुलीला तुम्ही रात्रीच निघालो होतो, इकडं फालतू आपण आलो, जाऊ का म्हणलं, काय करावं. हे नव्हे आम्ही दर्शना जावयाची आयती करीत आहो, म्हणले आम्ही दर्शनाला जाण्याची आयती करतो, तयारी करतो. आयती म्हणजे तयारी. तर चला तुम्ही आमच्या सोबत गाडीमध्ये. अरे हा मा सांगा ते जाऊ, रा म्हटले सांगा ते जाऊ. ते म्हणतात ना ना मी जाईन तैसाची दायंबा खडकुलीशी आले, आणि दायंबा खडकुलीला आलेले आहेत. तव गोसावियासी बाहेरली पट्टीशाळेवरी रिगता डावे हाता असं नसे. बाहेरच्या पट्टीशाळेवरील रिगता म्हणजे मंदिरात जाता डाव्या हाताला आसन आहे, भगवंत तिथे आहे. गोसावी दंत धावन करीत होते. दंत धावन म्हणजे दात घासणे, त्याला दंत धावन म्हटले. दंत धावन करीत होते भगवंत. दायंबा दंडवते घातले श्री चरणा लागणे. दायंबानं देवाला दंडवत घातले, श्री चरणावरती डोकं ठेवलेलं आहे. गोसावी शिळका ऐंशी धरली, म्हणजे अशी दोन लोकांच्या मनामध्ये अशी ती शिळका पकडलेली आहे दात घासण्याची. आरधी जी आहे जिव्हामळ अकर्की तीन या अवसरामध्ये आले ना, अवसरामध्ये किंवा पद्यामध्ये आलेले आहे. जिव्हा सुदंत मळदू शिलिका प्रहारी. शिलिका म्हणजे काळी, काळीच्या प्रहारानं जीवेचा मळ काढतात, अशी ती हातामध्ये अशी काळी ती पकडलेली आहे भगवंताने. मग म्हणतले काय गा भोजिया पहाटाविले मा. सकाळी झाले, पहाटाविले म्हणजे सकाळी झाले का. दायंबाई म्हणतले जी जी मी रात्रीची आला. जी म्हणजे रात्रीच आलो मी, सकाळी कशाचा. तव तराळे माते पाचारिले, म्हणले तराळ्यानं माझं सगळं बिघडून टाकलं, मला बोलवलं. मी त्यांना त्यांनी मला विचारलं देव कुठे आहेत, तर मी म्हटलं खडकोलीला. ते म्हटले जोगेश्वरीला. मग खडकोलीचा रस्ता सोडून दिला आणि मी जोगेश्वरीकडे गेलो म्हणतो. अशी गंमत झाली. मग रस्त्याला ते सुद्धा सांगितलं, झोपे पडलेले आणि तिथे माणसं बेरे म्हणतात, तर असे. मग अवघे दायंबाई सांगितले, सर्वज्ञ म्हटले बाई तुमते पाणी भातू असे. पाणी भात आहे का? पाणी भात म्हणजे काय? कुटके वाळलेले मडक्यामध्ये विजू घातल्या जातात, पाणी टाकून त्याला पाणी भात असं म्हटले.
का बरं तांदळाचा भात नसतो बाबा तो? कधी कधी भेटायचा मी त्याला तोच वाटलं पण पाणी भात म्हणजे तुमचे भिजवलेले, त्याला पाणी भात म्हटले. भात क्वचित भेटत होता. ते स्वामी एका ठिकाणी म्हणतात भिक्षेला गेलेले आहेत आणि मग ते भात आणलेलं आहे आणि चालू आहे भात खाणं. मग स्वामी म्हणतात त्या भाताच्या ढिगाऱ्याच्या पाठीमागं काय चिरमिळ दिसते वा ढिगारा 2 ग्रामची म्हणून भात कमी बटाटा, पदार्थ आहे बासुंदी जिलेबी गुलाबजामुन, गुलाबजामुन वेगवेगळं मठरा, काहीच्या काही वेगवेगळे पदार्थ बनवतात. आता भलतेच वेगवेगळे बनवले. मंचुरियन एक पाहिलं तर घडूळच्या वासाला हातात कसे मला तर ते बघू सुद्धा वाटत नाही. एखादा खात होतं मी करून बसतो. नूडल्स हे तर शिजवणच भलत बेकार दिसते. कसं खात पण वास इतका बेकार येते लोकांना वासच कसं येत नाही. काय कस तरी वाटते ते काका इतकं सडवून खायची गरज आहे का. लक्षात ठेवा जी वस्तू सडवून खाल्ली त्याच्यामध्ये बॅक्टेरिया तयार झालेला असतो. काही करतो बाबा टाइम झाला. तरी भोजा भुकेला जेवाळा दाईंबाई म्हणते नाजी नाही. त्यावेळेला स्वामी म्हणतात स्वस्थे चित्ते बुद्धय संभवंती. चित्त स्वस्थ असलं पाहिजे तरच बुद्धीचा संभव होतो. म्हणून आपल्या पंथामध्ये अगोदर जेव घाला मग देवाला उपार दाखवा हरकत नाही. अरे हो ज्याला उपार दाखवायचा त्याला तर जेव घाला. ज्याला उपारावर बसवायचं आहे त्याला अगोदर चांगला पोट भरून नाश्ता द्या. नाही तर काय होईल तिथं बसल्या असं केलं पण त्याला भूक लागली माणूस आहे तो त्यालाही भूक लागली नसते ना. उपारात लक्ष राहील का त्याचं. स्वस्थे चित्ते बुद्धय संभवंती. मग दाय नावेक पाणी भातू घेतला गोसाव्यासी उद्याचा पूजा अवसर झाला तर विष्णू भट्ट उपहार घेऊन आले. पाटिया भीतरी ठेविलिया. मग बाईशी गोसाव्यासी मर्दना दिदली मागणी झाले. मग पूजा अवसर झाला. बाईशी गोसाव्यासी दवना वाहिला. दवना पर्वाचा काळ आहे. कृष्णाची उद्या केली मोठी एक भरपूर आहे असं वाटत. मुचकुंदाची समजता समजत नाही. सकाळी पूजा घेतली. इथपर्यंत दायंबाई गोसाव्यासी दवना वाहिला. भक्तिजनी वाहिला. धुपारती मंगळारती झाली. ताट झाले. भक्तिजन ठाय झाले. मग गोसावी ताटापाशी विजय केले. आसनी उपविष्ट झाले. मग गोसाव्यासी आरोहण झाली. भक्तिजना पांती जेवणी झाली. आता पांती ठाय वेगवेगळे शब्द आहेत. भक्तिजना ठाय झाले म्हणजे देवाच्या सोबत जेवण्याची तयारी. पांती झाली म्हणजे देवाची पंगत देवाच्या पंक्तीला त्यांना बसवल्या गेलेली आहे. गोसाव्यासी गुळा झाला. बाईशी विडा ओळखविला. बाईशी सेनासन रचिले.
मग गोसाव्यासी पौड झाला उपौड झाला, पौडे झाला आणि उपौडे झाला. किती वेळ पौड असतो देवाचा? किती वेळ? 4 घंटे. 4 घंटे. रात्री नाही, दिवसा. घडी एक, जास्त नाही. वाम पक्षी म्हटले काय? डावी पूस, डाव्या पुशी आपण तो घोरतो मस्त. दुपारचं जेवण आता आम्ही किती वाजता जेवण? 1:30 वाजता काहीतरी जेवण झालं, 2 वाजता झोपलो, 5 वाजले तेव्हा उठलो आम्ही. ही आमची वासकी नुसकी म्हणजे कामगोक्षी. मग काय म्हणून तर म्हटलं 2च गोष्टी आहेत आमच्याकडे. एक तर हे, एक तर हे. झोपेतून उठलं की जेवायचं, जेवण झालं की झोपायचं. 2 काम आमच्याकडे सगळ्यात महत्वाचे. अन्नदान उत्तम म्हटलं देवानं. त्याच्यामुळे यजमान लोक विचार कर, पंक्ती कर, हे खाऊ घाल बाबा, ते खाऊ घाल बाबा, आवडी मिळून खाऊ घाल. मुलाबाळांच्या तुमचा घास खा, सावलीला दे. इतकं प्रेम असतं. सावली त्याचा विचार केला. आपण जे खातो ते कुणाच्या तरी इच्छाच आहे. आपण तर काही कमी केलीच नाही ना. आम्ही काही कमी केली नाही, थोडंच खातो. हा देव जो आहे ज्याच्या अन्नावरती पोचला त्याला काहीतरी गोमट लागलं पाहिजे. पूर्वी जे साधू होते स्मरणाला बसायच्या अगोदर ते काय करायचे? दंडवत घालायचे आणि स्मरणाला बसायचे. देवा, ज्यांनी मला अन्न दिलं त्याचं कल्याण कर रे बाबा. आणि मग त्याच्या नावाने 5 गाठ्या, 5 गाठ्याच म्हणून देवा त्याला काही दुःख देऊ, त्याला दुःखातून सोड, तुझ्या काही वल्लेपणाला घेऊन जा. प्रार्थना करायची तेव्हा. नंतर आपलं स्मरण करायचं. त्यांनी भिक्षेला अन्न दिलं म्हणून मी जगलोय, म्हणून मी जिवंत आहे. मग त्याचे उपकार आहेत ना आपल्यावरती, त्याचं काहीतरी परतफेड देवा कर, असे म्हणून देवाला प्रार्थना करायची. हे मी बघितलेलं आहे. काही अखंड स्मरण करणारे काही साधू मी पाहिले. माझ्या माहेर नावाच्या पुस्तकामध्ये एक संन्यासी नावाचे मी बघितले. त्या माणसाला ढोरासारखा रडायचा तो माणूस. ढोरासारखा सकाळी स्मरण करताना त्याला हुंदके यायचे. पहाटे 2:45 ते 3च्या दरम्यान मधून तो स्मरण करायचा आणि 6 वाजेपर्यंत त्याच्या 5च गाड्या सुरू. किती? एवढं स्मरण व्हायचं. कारण का? तो ते एक वेळा आठवत मग तो एखादं भजन, एखादी आरती आणि त्याच्यामध्ये डोंबून जायचा. दत्तात्रय प्रभूची लीळा असेल तर दत्तात्रय भगवंताचं भजन. सुंदर मूर्त श्री दत्तासी दावा मजनयनी, कशी बा खंत धरली मनी. असं म्हणून मग त्याला थोडस बरं वाटलं की मग स्मरण सुरू करायचं. हुंदके आले की परत स्मरण करायचं. परत स्मरणावरून थोडं रिलॅक्स झाला असं वाटलं की स्मरणावरची माया पातळ झालेली, आता पुन्हा भजन करायचं, पुन्हा आरती म्हणायचं.
असं परत करत 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 5 गाठ्या स्मरण व्हायचं. सगळं कशी माणसं देवासाठी राहतात. तसं आपल्याला कधी होणार आहे का? असंच वाहत वाटोळ्या सांगितलं पवनगत करीशी पवन पायस जे जे कुठल्या ठायाला जाणार काय. श्री गोपाल कृष्ण भगवान की, दत्तात्रेय भगवान की, श्री चक्रपाणी भगवान की, श्री गोविंद प्रभु भगवान की, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की.